नमस्कार, मी हरीश मारू. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आता आपल्या दृष्टीपथात आहेत. आपण बघतोय की 15 जानेवारीला त्याचं मतदान आहे. या संदर्भात आपण वेगवेगळ्या एरियामध्ये प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज जाऊन नागरिकांच्या काय भावना आहेत, नगरपालिकेकडनं महानगरपालिका झाल्यानंतर नागरिकांच्या काय भावना आहेत, त्यांच्या सगळ्या भावना पूर्ण होत आहेत का, त्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत का, त्यांचं काय म्हणणं आहे महानगरपालिकेकडनं, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या खरोखर पूर्ण होत आहेत का, जे नगरसेवक निवडून येणार आहे त्यांचे वचननामे खऱ्या अर्थाने समोर येत आहेत का, किंवा इतर अनेक काही गोष्टी त्यांच्या मनातल्या काय त्या जाणून घेण्यासाठी आज आपण मालेगावातील एकदम जिथे करदाते मोठ्या प्रमाणात आहेत अशा एका एरियामध्ये आपण आहोत. वर्धमान नगर या एरियामध्ये इथे आहोत. इथे अनेक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आज की काय त्यांचं म्हणणं आहेत, काय त्यांच्या भावना आहेत. महानगरपालिकेकडनं ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे, नागरिकांचे हक्क, ते एक महानगरपालिकेचे सदस्य, एक करदाते, ते ज्या पद्धतीने त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या खरोखर पूर्ण होत आहेत किंवा कसं, या संदर्भात आपण जाणून घेऊया. वर्धमान नगरमध्ये आलेलो आहे. हा वर्धमान नगर जो भाग आहे हा महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात इन टाईममध्ये टॅक्स देणारा भाग आहे. यांच्या काय अपेक्षा आहे महानगरपालिकेकडनं, काय यांचं म्हणणं आहे, काय यांच्या सूचना आहेत ते आपण जाणून घेऊया. आपण बघतो इथे वर्धमान नगरचे सर्व रहिवासी इथे आहेत, तर आपण जाऊया. पहिलं तुमचं सर, आपलं काय नाव? अजय सुभाष शाह, चेअरमन वर्धमान हाऊसिंग सोसायटी. वर्धमान नगरचे आपण रहिवासी आहात, आपण चेअरमन आहात वर्धमान हाऊसिंग सोसायटीचे. इथला जो भाग आहे हा मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला आपला टॅक्सेशन देतो आणि महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. काय म्हणणार आपण, आपल्या काय अपेक्षा आहेत महानगरपालिकेकडनं आणि त्या सगळ्या पूर्ण होत आहेत किंवा कसं? आमच्या महानगरपालिकेकडून खूप अपेक्षा आहेत. त्यातल्या त्यात इथं जे रोड अर्धवट बनलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि इथं लवकरात लवकर CCTV कॅमेरे महानगरपालिकेने लावावे, कारण की या भागात चोऱ्या खूप होतात आहेत आणि या भागात जो पाणी पुरवठा होतो आहे तो फार इरेग्युलर होतो आहे आणि जेव्हा पाणी पुरवठा होतो तेव्हा लाईट जातात, तर तेही महानगरपालिकेतर्फे कायमी व्यवस्था केली पाहिजे. अच्छा, महानगरपालिकेकडनं इतर व्यवस्था झाली पाहिजे. आपल्याला इथे जी कचऱ्याची जी गाडी आहे किंवा इथली जी साफसफाई आहे ती रेग्युलर होताना दिसते किंवा कसं? कचरा गाडी तर येते, पण ते अमुक रस्त्यावरचा कचरा सोडून जेवढं त्यांना जमेल तेवढंच उचलून नेतात. अच्छा, ते स्वतः कचरा उचलतात का तुम्हाला म्हणतात की ह्याच्यात गाडीमध्ये कचरा टाका म्हणून? गाडीमध्ये कचरा टाका आणि त्यांच्या हातात पण कचऱ्याची बादली घेऊन जातात. धूळ आणि साफसफाईबद्दल काय म्हणाल आपण? साफसफाईला तर सकाळी साफसफाईवाले येतात, काही वेळेला येतही नाही. साफसफाईवाला काही वेळेला येतात, काही वेळेला येत नाही. आणि अशा पद्धतीचे यांच्या काही तक्रारी, इतर अजून काही तक्रारी आहेत का? आपण अजून इतर रहिवाशांकडनं जाणून घेऊया. काय नाव आपलं? उमेश शाह. काय म्हणाल आपण? इलेक्शनमध्ये हे जे 4 नगरसेवक आहे पूर्ण वार्डात आणि फार मोठा वार्ड झाला आहे, त्याच्यामुळे फार मोठा त्रास आहे ॲक्च्युअल. की आमच्या गुजरातीत म्हण आहे, 4नी माँ खाटले जाय, म्हणजे जिथे 4 मुलं असतात ना ते आईची काळजी घेत नाही. इथे 4 नगरसेवक आहे आमचे, तर एक नगरसेवक संगमेश्वराची काळजी घेतो, एक नगरसेवक श्रीरामनगरची काळजी घेतो, त्याचा आम्हाला आनंद आहे. पण मग आमच्याकडे कोण लक्ष देईल? तर त्याच्यामुळे हे आमच्याकडे जसं पाहिजे तसं लक्ष होत नाही. आमचं काम होतात पण हळूहळू होतात. तर याच्यासाठी हा प्रत्येकचे वार्डाचे 4 नगरसेवक आहे. तो याच्या पहिले जो वार्डचं सिस्टीम होती ती योग्य होती. एका वार्डात 1 नगरसेवक, तर तो काळजीने सगळ्यांच्या कामं करायचा. आणि मालेगावात करमणुकीचे साधनं कमी आहे. नाट्यगृह नाही आहे, एवढं मोठं शहर सिटी आहे, पण नाट्यगृह असायला पाहिजे. मग बगीचे आणखी असायला पाहिजे, लहान मुलाचे खेळण्याचे ठिकाण असायला पाहिजे आणि सिनियर सिटीजनची त्यांना सोय असायला पाहिजे, बसण्यासाठी चांगली व्यवस्था असायला पाहिजे. ती हळूहळू होऊन राहिली, ती जरा लवकर व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. यांनी सांगितलं की 4 नगरसेवक वार्ड प्रभाग, जो एका प्रभागामध्ये वेगवेगळे 4 नगरसेवक याच्याऐवजी 1 प्रभाग योग्य होता असं यांचं म्हणणं. आपल्याकडे एक महिला पण आपल्या इथे रहिवासी आहेत, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं आपल्याला, मालेगाव महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी जी स्वच्छतागृह वगैरे इतर काही व्यवस्था पूर्ण आहेत का? नाही, ही व्यवस्था पूर्ण नाही आहे आणि आमच्या वर्धमान नगरमध्ये अर्धवट रस्ते केलेले आहे, सगळी खडी टाकलेली आहे, एवढे छोटे छोटे पाईप टाकलेले आहे की ते पाईप म्हणजे घडी घडी लीक होतात आणि ते पाणी जात नाही आणि गटारी उघड्या पडलेल्या आहे. तिथनं डास मच्छर इतके डास मच्छर आहेत की ते लहान मुलं आमच्या घरात आजारी पडतात
आणि पुरेशी असं स्वच्छता नाही आहे, धूळ आहे, झाडणारे येतात अर्धवट झाडतात, रस्ते पण साफ नसतात. तर माझं एवढं सांगणं आहे की नगरपालिकेने इथं वर्धमान नगर एरियात लक्ष द्यावं आणि जी गाडी येते कचऱ्याची ती गाडी म्हणजे आम्ही त्यांच्या हातात देतो कचरा तेव्हा ते घेऊन जातात. जर बाहेर बादल्या ठेवलेल्या राहिल्या तर त्यांच्या हाताने ते घेत नाही. आम्ही बाहेरपर्यंत बादल्यांमध्ये कचरा भरून ठेवतो, आम्ही बाहेर टाकत पण नाही, पण ते कचरा पण उचलत नाही आणि वर्धमान नगरच्या सगळ्या रहिवाशांना खूप त्रास होतो. वर्धमान नगरच्या रहिवाशांना त्रास होतो असं यांचं म्हणणं आहे. आपण अजून जाणून घेऊया. काय नाव? माझं नाव सिद्धार्थ जवाहर पटणी. मी वर्धमान नगरचा रहिवासी आहे. काय म्हणाल आपण? मूलभूत गरजा तर रोड, गटर आणि स्वच्छता राहते, त्याही बरोबर होत नाही. दुसरं एक मालेगाव सगळ्यात पोल्युटेड सिटी म्हणून रोज पेपरमध्ये येतं आहे, तर महानगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष द्यावं. जे वार्डाचे कामं आहे, जे उमेश भाऊनी सांगितलं की 4 नगरसेवक 4 प्रभाग झाल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होतं, ते गोष्टी आम्ही एकदम सहमत आहे. जो तो नगरसेवक जिथं राहतो तिथलं लक्ष देतो, त्याचा पूर्ण एरिया आहे, त्यांनी पूर्ण एरियाकडे लक्ष द्यावं म्हणजे सगळ्यांचे कामं बरोबर होतील. सगळे रोड अर्धवट करून ठेवलेले आहेत. गुरु महाराज सगळे पायी अनवाणी फिरता, त्यांनाही भरपूर त्रास होतो. सगळे लोक रोज देवळात बिगर चप्पलनी जाता, सगळ्यांचा त्रास आहे. ती काळजीही महानगरपालिकेने घ्यावी हे आमचं खास म्हणणं आहे. स्वच्छतागृह बरोबर पाहिजे. मागे सगळे जे दुसरे एरिया आहे त्याच्यामध्ये स्वच्छतागृह असूनसुद्धा लोक बाहेर जातात, ती काळजी महानगरपालिकेने घ्यावी. गटर परत आत्ता इकडं समोरच एक गटर आहे, ती चोकअप झालेली आहे, ती क्लीन होत नाही. तर आपण फोन केला साहेबांना, साहेबांना आमच्याकडे निधी नाही. अरे ते आमचं काम नाही, निधी आणायचं तुमचं काम आहे. रोज मच्छर होता, रोज भरपूर त्रास होतो, ही काळजी सगळ्यांनी घ्यावी ही आमची विनंती आहे. आपण व्यापारानिमित्त मालेगावातनं इथून घरातून तांब्याकाठापर्यंत जाता असं माझं मत आहे. तर या रस्त्यामध्ये हा जो रोजचा तुमचा प्रवास आहे, दिवसातनं 4 वेळेला जाणं येणं असतं, काय वाटतं रस्त्यातल्या सगळ्या परिस्थिती? मी तर रोज सांगतो की गाड्या डबल झाल्या पण रोड तितकेच आहे. रोज अतिक्रमण वाढतं, पण महानगरपालिका नाही सिग्नल आहे, नाही पोलीस कुठे उभं राहतो. जायला जे 5 मिनटं लागतात त्या जागी 15 मिनटं लागतात. प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जामच भेटते. सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर रस्त्यातच पार्क राहतात. त्याच्याकडेही महानगरपालिकेचं पोलिसांचं लक्ष नाही. याच्याबद्दलही खास काळजी घ्यावी ही आमची विनंती आहे. जाता येतानाचे जे रस्ते आहेत ते तुम्हाला एकदम योग्य असं वाटतात का त्याच्यात काही त्रास होतो? कुठलाच रस्ता मालेगावात चांगला नाही आहे. सगळ्या रस्त्यावर जाताना 15 ते 20 खड्डे लागतात. ते खड्डे वेळोवेळी भरावे. पाऊस झाला, काही काम झालं, ते कामही पूर्ण होत नाही. रस्ते रोज खोदता पण ते परत प्रॉपर त्याचं भरपाई होत नाही. 2017 नंतर आत्ताच निवडणुका लागलेल्या आहेत. मध्यंतरीचा जो काल होता तो प्रशासकीय कार्यकाल होता. आपल्याला काय वाटतं, प्रशासकीय कार्यकाल जो होता तो चांगला होता का नगरसेवकांचा कार्यकाल चांगला होता? नगरसेवक लक्ष तरी देता, प्रशासक पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. साहेब आमची मदत करता, त्यांना काही प्रॉब्लेम सांगितले प्रशासकीय साहेब आमचे मदत करता, नाही सांगत नाही, पण कामं पूर्ण वेळेवर होत नाही. नगरसेवक निवडून जाण्याच्या अगोदर अनेक आपल्या पुढे त्यांनी त्यांचे वचननामा केलेले असतात. त्या पद्धतीने आपण बघूया की ते वचननामे खऱ्या अर्थाने नंतर नावारूपास येतात का? जे वचननामे इलेक्शनच्या वेळेला दिलेले असतात नगरसेवकांकडनं ते पूर्णत्वास नंतर परत येतात का? काय म्हणाल आपण माझ्या या प्रश्नावर? नहीं देता। वर्धमान नगर के रोड आज भी वैसे ही है, नहीं गली के रोड। आज आप मोहल्ले में चले जाइए या दूसरे गली में चले जाइए, वहाँ के रोड बने, पर यहाँ के बिल्कुल रोड कहीं के अच्छे नहीं है। या गुरु महाराज रहते या एजेड लोग रहते, उनको कमर की तकलीफ रहती है। आज इतने लोगों को कमर की तकलीफ है पर रोडों के काम नहीं है। लाइट कम है, लाइट भी नहीं है। यहाँ बाहर के लोग आके जो चोरी हमारे बीच में ज़्यादा हो रही थी वो वैसी की वैसी है। सीसीटीवी कैमरे नहीं है, तो इस पर थोड़ा ध्यान देना चाहिए नगर सेवक लोगों ने। और ठीक है, आप बाकी एरिया को भी सुधारो पर इधर के एरिया को भी सुधारो साथ में, क्योंकि आज दुनिया कहाँ से कहाँ चली और अपन आज भी रोड ही ठीक कर रहे, गटर ही साफ कर रहे, नली बिठा रहे, आज भी पाइपलाइन ही डाल रहे। एक पाइपलाइन डालने के बाद ही रोड का काम किया आता था। पहले पाइपलाइन डाल के फिर रोड का काम करने के बाद वापस 1 महीने के अंदर ही वापस खुदाई होती, वो रोड वैसा की वैसे ही हो जाता। तो अगर आपके पास प्रॉपर प्लान नहीं है तो आप काम कैसे कर रहे हो, और अगर आप काम कर रहे हो तो आपके पास प्रॉपर प्लानिंग होनी चाहिए, वही नहीं है लोगों के पास में करने के लिए बराबर। और लोग इतने परेशान हो जाते कि आज ये रोड खोदा, आज वो रोड खोदा, ये रास्ता बंद है, वो रास्ता बंद है। इंसान ने जाने का किधर से? और गाड़ी लगा लगा के एजेड लोग कितना बाहर जाएंगे, गाड़ियाँ दूर लगानी पड़ती है, फिर अपने घर आओ। ये एक रोड का काम चालू है, वो 15-15, 1-1, 2-2 महीना निकल जाता है पर रोड के काम नहीं होते। तो ऐसे काम नहीं चलते ना। आपण बघितलं की लोकांच्या खूप काही अपेक्षा आहेत
आम्ही टॅक्स भरतो आणि जे एवढं जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या संदर्भातल्या ज्या काही सुविधा महानगरपालिकेने दिल्या गेल्या पाहिजे त्या दिल्या जात नाही अशी एकंदरीत सगळ्यांची आपल्याकडे तक्रार आपल्या लक्षात येते. आपल्या पुढे आपल्या अजून उमेशभाई हे एक सामाजिक कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते हे इथे पुढाकार घेऊन ते अनेक वेळेला अनेक गोष्टी कार्य करत असतात. त्यांना आपण परत विचारूया. उमेशभाई, जी पाणीपट्टी आपल्या महानगरपालिकेकडनं दर 5 वर्षाने वाढवली जाते, 5 वर्षांना दर वर्षाला 10% 5% वाढवली जाते आणि ही पाणीपट्टी आता काही सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्यामुळे सध्या तरी स्थगित आहे, पुढे परत वाढण्याची शक्यता आहे किंवा कसं काय? पण ही जेवढी आपण पाणीपट्टी भरतोय त्या पाणीपट्टीच्या रूपामध्ये आपल्याला त्या पद्धतीने पाणी मिळतं का किंवा त्याबद्दल काय अपेक्षित आहे आपल्याला? आपल्याकडे भरपूर पाऊस होतो, आपले डॅम फुल असतात, पण आपल्याला पाणी जे आहे 2 दिवसाआड मिळतं. का 2 दिवसाआड मिळतं? दररोज का मिळत नाही? कमीत कमी 1 दिवसाआड तर मिळायला पाहिजे. ते 1 दिवसाआड बी आपल्याला मिळत नाही, कारण आपल्याकडे टाक्याची कमी आहे. तर स्टोरेज टँकची व्यवस्था व्हायला पाहिजे. तर आपल्याकडे दररोज 1 दिवसाआड पाणी यायला पाहिजे. रोज 1 दिवसाआड आहे म्हणतायत, पण इतर लोकांचं, नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही 365 दिवसाची जर पाणीपट्टी भरतोय तर 365 दिवस पाणी का नको हा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो. वर्धमान नगरच्या एक ज्येष्ठ महिला देखील आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या काय भावना आहेत त्या. काय म्हणाल आपण? मी जवाहर पटणी, इला जवाहर पटणी बोलते. मालेगावात खूप गंदगी आहे आणि कोणी माणसं तुमची ऐकत नाही. त्याला रिपोर्ट द्या की ते तुम्ही सांगा लोकच्या की भरून घ्या पटकन बस. म्हणजे कोणत्या माणसाकडनं काय अपेक्षा? म्युन्सिपाल्टीवाले माणसं येतात गाड्या घेऊन, ते काही भरत नाही. त्यांचं म्हणणं आहे की म्युन्सिपाल्टीच्या ज्या कचरा डेपोच्या ज्या गाड्या येतात त्या कचरा डेपोवाले त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा आपण ठेका देतो, करोडोचा ठेका दिला जातो आणि त्या पद्धतीने जे सहकार्य अपेक्षित आहे ते नाही. आपल्याबरोबर एक ज्येष्ठ सदस्यसुद्धा आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या काय भावना आहे? काय नाव आपलं? मी श्री नितीन कुमार महेंद्रलाल शहा. काय म्हणाल आपण या बाबतीत? असं आहे का महानगरपालिकेमध्ये ज्या त्यांनी लाईट पुरवलेलं आहे त्याच्या ज्या वायरी जातात वरतून, त्या प्रत्येक ठिकाणी खाली लोंबताना दिसतात. तर त्या वायरींचं आधी त्यांनी व्यवस्था करावी आणि हो शकेल तर त्या अंडरग्राऊंड जर गेल्या तर अधिक सोयीस्कर होईल. या बाबतीत माझा आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण शहरात जाताना आपल्याला काही वेळेला आपल्या लक्षात येत असेल की आपल्याला वन वे वाहतूक आपल्याकडे दिसत नाही, पार्किंगची व्यवस्था नाही. काय म्हणाल आपण? वन वे वाहतूक तर ही आवश्यक आहे एकदम, कारण आम्ही जर 83 वर्षाचा मनुष्य जेव्हा मोटरसायकल जातो तर आम्हाला कित्येक वेळेला तर ते दुसरीकडून जावं लागतं. वन वे असल्यामुळे मनुष्य एकदम फ्री जातो, परंतु हे नसल्यामुळे फार त्रास होतो आम्हाला. आपण बघितलं की शहरातील अत्यंत असं चांगला एक जो भाग आहे वर्धमान नगर, ज्याच्याकडून ज्या वर्धमान नगरच्या रहिवाशांकडनं असे अनेक विभाग आहेत ज्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला टॅक्स मिळतो आणि इथल्या नगरपालिके या आपल्या लोकांच्या रहिवाशांच्या जर आपण भावना बघितल्या तर आपलं असं लक्षात येईल की त्यांचं थोडक्यात म्हणणं असं आहे की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा टॅक्स भरतोय आणि त्या टॅक्सच्या रूपाने ज्यावेळेला आम्हाला ज्या काही गोष्टी सुविधा, मूलभूत सुविधा ज्या अपेक्षित आहे त्या परिपूर्ण होताना दिसत नाही, असं एकंदरीत त्यांच्या म्हणण्यावरून दिसलं. अनेकांनी अनेक सूचना तिथे मांडलेल्या. बघूया आता भावी नगरसेवक यांच्या या सूचना ऐकून त्या पद्धतीने तरी पुढे काम करतात का आणि पुढच्या इलेक्शनला यांच्या या तक्रारी कशा कमी होतील याकडे आपण लक्ष देऊया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोमोशी सहित मी स्वतः हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.